नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? छान मजेत असणार अशी आशा आहे. हे माझं छोटंसं किचन, माझं स्वयंपाकघर. आज मी तुम्हाला माझ्या स्वयंपाक रूमची सहल करणार आहे. दाखवणार आहे की कसं आहे ते छोटंसं आमचं प्रेमाचा असा आमचा संसार कसा आहे तर. ही माझी मुलगी स्वया. इथे मी कायम चार्जिंग करते आणि मोबाईल इथे ॲप त्यांच्या खिशात ठेवता येतो. एक जरी वापरायला घेतला तर दुसरा असतोच तिथे. म्हणून हे कॅलेंडर, जिथे की तारीख वगैरे वेळेवर लगेच कधी काही लक्षात आलं तर बघता येते. ही शेगडी आमची. इथे सुरी वगैरे छिलणी वगैरे ठेवते. हे पोळपाट आणि लाटणं. तिथे या पन्नीमध्ये ओला कचरा ठेवते, म्हणजे गाडी आली की जो सुका कचरा आहे त्याच्यासोबतच ती पन्नी त्यातून काढली की घेऊन जाता येते. इथे भांडे वगैरे घासायचं बेसिंग. हे आमचं छोटंसं प्लांट, मनी प्लांट. आणि हे जे आहे डेबोजी आणि तो कलश, यामध्ये आम्ही पैसे साठवतो. हे आमचं गुल्लक. महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा स्वयाचे पप्पा आम्हाला पैसे देतात, म्हणजे पूर्ण महिन्याचे, तर त्यातले सुरुवातीचे 500 रुपये तर त्यात जातातच. 500 यात 500 त्यामध्ये, आणि मग बाकीच्या याच्यात आपण आपला खर्च करायचा. हे चॉकलेट वगैरे मुलं खातात, तर तेव्हा त्यांना म्हणते की तुमचं गुल्लक आधी भरते की माझं, म्हणून ते त्यामध्ये पैसे जमा करतात की त्यांचं भरलं पाहिजे, ते जिंकले पाहिजे म्हणून. हे छोटे मोठे सामान या बॉक्समध्ये, आणि इकडे औषध वगैरे ठेवलेले. कारण औषधे इकडे तिकडे घरात कुठेही असले ना, तर असं म्हणतात की बिमाऱ्या कायम मुक्कामाला असतात घरात, म्हणून एका ठिकाणी कुठेही औषध ठेवायचं. हे छोटंसं मनी प्लांट. मला आवड आहे मनी प्लांटची, म्हणून छोटे छोटे लावून घेतले. त्यांचं मोड बघा किती असं छोटंसं असं दिसते. ती बॉटल, हे देवाचे भांडे, आणि ते मागे आहेत ते वाटे छोटे मोठे. त्यामध्ये कधी काही ठेवायचं राहिलं, भाजी किंवा काही काढायचं राहिलं तर तेव्हा. हे छोटं मनी प्लांट. हे खाली आलं, त्याचं जेव्हा पाणी बदलायची तेव्हा लक्षात नाही आलं की आपण दोरी बांधून ते असं वर करायचं. तर पाणी तर बदलायची, तर ते खाली खाली येऊन असं झालं, तर म्हणून म्हटलं जाऊ दे आता, जसं वाढेल तसं बघू. हे ग्लास, जर रॅकमधले ग्लास त्यांना हात पुरत नाही, म्हणून मग इथून ग्लास घेता येते, त्यासाठी तिथे ग्लास ठेवलेले आहेत. ते तिचं पाणी पिण्यात चालू आहे. काचेच्या ग्लासने घेतले, ज्यूसच्या ग्लासने. इथे आम्ही पाणी ठेवतो प्यायला, तिथून घेता येतं म्हणून. आणि यामध्ये सेल्फी स्टिक आहे, मुलांच्या लपून ठेवलेली, स्वयांच्या खास करून. यामध्ये मटकी, ते मिक्सर, आणि आमच्याकडे चहा कोणी घेत नाही म्हणून कप त्या बॉटलमध्ये ठेवलं, बरणीमध्ये, जेणेकरून धूळ वगैरे होणार नाही, त्यामुळे धुळीने खराब होणार नाही म्हणून. बॉक्समध्ये ठेवले ना तर उंदीर लगेच कार्यक्रम उरकून टाकेल, म्हणून मग ते बरं आहे भरणीमध्ये. आणि या मोठ्या मिरची तडका वगैरे करायचं राहिलं तेव्हा कामाला येतं. हे तांदूळ तशी पूर्ण भरणी भरलेली असतात, पण आता किराणा आता सध्याच आणायचं आहे आणि इतकेच तांदूळ उरलेले आहेत म्हणून. हे चमचे वगैरे, आणि ती गाळणी, रवी वगैरे तिथे. मग इथे या डब्यामध्ये, या भरणीमध्ये अगरबत्ती आहे. तुम्ही म्हणाल की अगरबत्ती इतकी लपून ठेवल्यासारखी का? तर कारण माझा मुलगा आणि माझी मुलगी पण थोडी खूप उद्योगी आहे. ते काड्या घेऊन जातात, अगरबत्ती इकडे तिकडे चालू राहते. ते उडीद डाळ, खाली रवा वगैरे, आणि तुरीची डाळ, चना डाळ, आणि यामध्ये ते पापडचा भुरक्या राहिला, पापड तर झाले त्यातले. यामध्ये आहे बशी, वरच्या बॉक्समध्ये. बशी याच्यासाठी की कोणी आलं तर चहा वगैरे घ्यायसाठी, मग वेळेवर आफत नको व्हायला म्हणून. हे देवाचे भांडे तिथे ठेवलेले आहेत. आणि इथे पातेलं वगैरे, दुधाचे भांडे किंवा भाजी वगैरे करायसाठी ते छोटे मोठे भांडे, ते एकात एक आहे. कारण जागा कमी आहे, ठेवणार कुठे, म्हणून मग एकावर एक ठेवलेले. इथे छोट्या मोठ्या वाट्या, आणि त्यांच्याच मागे मग त्या प्लेट्स.
तसं एकीच्याच हातचं आहे तर म्हणून हळूच व्यवस्थित काढता येते आणि राहते. हा स्वयंचा 1 कप, फक्त 1 कप आहे बाहेर, कारण तो दूध घेताना त्याला ग्लासनी त्याच्यामध्ये दूध द्यावं लागतं कपमध्ये आणि मग तो दूध पितो. हे ग्लासची मला भरपूर आवड आहे. भरपूर ग्लास पाहिजे असते घरात, असं मला वाटते. कारण ना मुलं दूध पिलं, पाणी पिलं की ते लगेच बाहेर निघते, म्हणून मग चालू राहते ग्लास जास्त घेणं. हे काचाचे ग्लास ज्यूस वगैरे हे तसे त्यांना कंपनीतून मिळाले होते, पण ज्यूस वगैरे घ्यायसाठी मग ते बरे आहे तिथे. स्वयाने त्यामध्ये नवीन दिसलं ना, तर म्हणून मग पाणी पिलं त्यामध्ये. आणि या पोहेच्या प्लेट्स, हे ताट आणि इथे मागेच लोखंडी तवा आहे. भाकर वगैरे कधी करायची राहिली तर त्यामध्ये, पोळी वगैरे पण करायसाठी दुसराही तवा आहे म्हणा, पण त्यामध्ये इथे डबा वगैरे हे असं अडकून ठेवते किंवा चमचे वगैरे अडकून ठेवते. आणखी सांगते तुम्हाला, ही किसनी आम्हाला कोलगेटच्या याच्यात मिळाली. इथे बॅग वगैरे ठेवली की जेणेकरून इथे खिडकीतून जर समजा कोणी दिसलं भाजीवाला आला तर लगेच आपली बॅग घ्यायची आणि पटकन जायचं. इथे पैसे ठेवलेत की इथून पैसे घेता येते, बॅग घेता येते आणि पटकन निघून जाता येते. ही जी पन्नी आहे, पिशवी आहे, कॅरी बॅग, यामध्ये कपडे आहेत. कशाचे? तिथे पोळी वगैरे शेकायसाठी किंवा पोळी ठेवायसाठी जे लागतात ते. आणि इथे चाळणी आहे, स्टीलची पण आहे आणि ही प्लास्टिकची पण आहे, आटा वगैरे हे गाळायसाठी. ती पन्नीमध्ये यासाठी ठेवली की जेणेकरून कातीन वगैरे कदाचित एखाद्या वेळेस येते निघून कुठून पण, तर त्यामुळे नुकसान नको व्हायला. कधी बारीक राहते, ते इकडे तिकडे फिरतात, म्हणून ते काम झालं की पन्नीमध्ये ठेवता येतं. आणि यामध्ये साखर, तशी साखर यामध्ये आहे, पण कोणी म्हणतात की काचेच्या बरणीमध्ये पण साखर असायला हवी, म्हणून यामध्ये साखर. यामध्ये बोर्नव्हिटा, यामध्ये लोणचं आहे, यात मीठ आणि त्यात मसाला, आणि यामध्ये पोळी वगैरे ठेवायचं. हे कणिक आणि ते देवाचं पाणी आहे तिकडे, ते स्वयंच्या धाकामुळे तिथे ठेवलं लपून. पाणीसुद्धा लपून ठेवावं लागतं. यामध्ये शहद आहे की मुलांना कधी चॉकलेट वगैरे खावंसं वाटलं तर शहद वाटीमध्ये देता येते. हे माझं तिखट मिठाचं, म्हणजे मीठ नाही ठेवत कारण स्टीलच्या वाट्या खराब होतात मीठमुळे. तिखट, धना पावडर, मोहरी, हे जिऱ्याचं भुकटं, जिरं मुलं काढून घेतात म्हणून मग भुकटं वापरते. हळद, आणि हे कायम असंच असते. म्हणजे डबा असा आडवा तिडवा होत नाही, सांडत नाही सहसा करून म्हणून. आणि इथे खालच्या याच्यात तर समजा हे असं कांदा वगैरे, इकडे तवा आहे की पोळी वगैरे करायसाठी, लसूण वगैरे, हे असं. तर हे असं आहे माझं छोटंसं स्वयंपाकघर, माझा प्रेमाचा संसार. तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. इथे वर टिफिन, हे स्टीलचे जे डबे आहेत यामध्ये पापड वगैरे, कुरडई, त्यामध्ये ज्वारीचे पापड असं आहे, तांदूळ, अजून सोयाबीन वडी, त्यामध्ये त्या दुसऱ्या वडी आहेत, तांदूळ, चना डाळ वगैरे, हे असं थोडंफार सामान आहेत. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, माझा संसार कसा वाटला नक्की सांगाल. आवडलंय तरी सांगाल, नाही आवडलं तरी पण सांगाल. आणि काही चुकलं असेल किंवा काही नाही आवडलं असेल तर नक्की सांगाल, जेणेकरून मी सुधारणा करू शकते ना, म्हणून. तर आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी तुमचीच मैत्रीण, मी प्रियंका. चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, काळजी घ्या.